बीते 18 माह से किसानों की जो भयावह स्थिति हुई है और किसानों की बड़ी आत्महत्या, इस गंभीर विषय पर सरकार ने ध्यान केंद्रित करने की जरूरत है। साथ ही कहीं अतिवृष्टि तो कहीं सूखे के कारण किसान और फसल का हुआ नुकसान का मुआवजा सरकार ने किसानों को देना चाहिए। कुल मिलाकर किसानों के इस महत्वपूर्ण विषय पर ध्यान केंद्रित कर उचित कार्रवाई करनी चाहिए। ऐसी बात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नेता व पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख इन्होंने आयोजित प्रेस वार्ता में कही। माझ्याबरोबर आमच्या यवतमाळ जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आहेत त्या वर्षाताई निकम उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमचे यवतमाळ जिल्ह्याचे निरीक्षक अफजल फारुकी, अशोक राऊत, SB अहमद असे आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे यवतमाळ जिल्ह्यातले उपस्थित आहेत। अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या 18-19 महिन्यामध्ये जवळजवळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये 460 आत्महत्या त्यानिमित्तानं झालेल्या आहे। 2022 मध्ये 272 आणि 2023च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत 188 अशा पद्धतीनं या 460 आत्महत्या त्यानिमित्तानं फक्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये। कारण की राज्य शासनाचं जे शेतकऱ्यांच्या बाबतीतलं जे चुकीचं धोरण आहे, आपल्याला कल्पना आहे की आमचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस कापसाला अतिशय चांगला भाव होता। 12,500, 13,000, 14,000 पर्यंत कापसाला भाव मागच्या वर्षी मिळाला होता। पण मागच्या वर्षी कापसाला भाव मिळाला नाही। 7,000, 7,500, 8,000 पर्यंतवरती भाव शेतकऱ्यांना मिळाला नाही। राज्य शासनाचं जे चुकीचं धोरण होतं, राज्य शासन आणि केंद्र शासनाने जे आयात निर्यातीचं जे धोरण होतं कापसाच्या बाबतीत, की मोठ्या प्रमाणात परदेशातनं कापूस भारतामध्ये आणला, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले। त्याचबरोबर जो पद्धतीनं कापसाची निर्यात व्हायला पाहिजे, ती निर्यातीला प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं, ते प्रोत्साहन न दिल्यामुळे कापसाचे भाव पडले। त्याच्यामुळे मागच्या वर्षी शेतकरी अतिशय अडचणीत आला। यावर्षी सुद्धा कापसाच्या बाबतीतली तशीच परिस्थिती आहे। या 17-18 महिन्यामध्ये 460 ज्या आत्महत्या झाल्या, यावेळेस जर सरकारने जर शेतकऱ्यांच्या बाबतीत त्याच्या शेतीमालाला जर व्यवस्थित भाव दिला नाही, तर यावेळेस सुद्धा तशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते। मी ते फक्त यवतमाळ जिल्ह्याचं फक्त उदाहरण दिलं। त्याचबरोबर या भागामध्ये सोयाबीनच्या बाबतीतली तशीच परिस्थिती आहे। येलो मोझॅक रोग आला, पण त्याच्यावर सुद्धा शासनाच्या माध्यमातून काही मदत नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली होती, काही भागामध्ये पावसाने दांडी मारली, विलंब झाला पावसाला, किंवा अनेक पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला, त्याचं सर्वेक्षण, त्याचे पंचनामे राज्य शासनाने केले होते। आणि हे पंचनामे केल्यानंतर 1,071 कोटीची मदत राज्य शासनाने घोषित केली होती। 1,071 कोटी। पण आता म्हणतं 1,071 कोटीची मदत जाहीर करून अनेक महिने झालेत, पण आतापर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या मदतीचा राज्य शासनाकडून कोणताही पैसा मिळाला नाही। यवतमाळ जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2 लाख शेतकऱ्यांचं त्यानिमित्तानं त्यांना या मदतीचा पैसा मिळाला पाहिजे होता, मदत राज्य शासनाकडून व्हायला पाहिजे होती। जवळजवळ 2 लाख शेतकऱ्यांना 204 कोटीची यवतमाळ जिल्ह्यामध्ये मदत व्हायला पाहिजे होती, ती सुद्धा राज्य शासनाने आतापर्यंत दिली नाही। त्याच्यामुळे हे सर्व कारणं मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे आहे।
याकडे शासनाचं लक्ष नाही. यवतमाळ जिल्ह्याच्या व्यतिरिक्त बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती येऊ शकते. फक्त एक यवतमाळ जिल्ह्याचं मी सांगतो आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळजवळ 460 आत्महत्या झाल्याचं राज्य शासनाने गांभीर्याने हा विषय घ्यायला पाहिजे. आणि कशा पद्धतीनं आपल्याला यवतमाळसारखे जिल्हे जिथे मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात, त्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने पावलं उचलली पाहिजे. आणि मला वाटतं हा विषय राज्य शासन गांभीर्याने घेईल. कारण की राज्य शासनाला लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. फक्त फोडाफोडीचं राजकारण करायचं. त्याच्यामध्ये जवळजवळ सव्वा वर्ष राज्य शासनाचं गेलं. पहिले शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, नंतर राष्ट्रवादीवर तोच प्रयोग झाला. आणि अशा पद्धतीनं फक्त फोडाफोडीचं राजकारण करायचं. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न काय, युवकांचे प्रश्न काय, शेतमजुरांचे प्रश्न काय, महिलांचे प्रश्न काय, याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे. त्यांना कोणालाही या सर्व प्रश्नाकडे पाहायला शासनाला वेळ नाही. त्याच्यामुळे या 460 आत्महत्या यवतमाळच्या ज्या झालेल्या आहेत, या बाबतीत बाकी जिल्ह्यातसुद्धा अशा पद्धतीनं आत्महत्या होऊ नये यासाठी राज्य शासनाने पावलं उचलायला पाहिजे. एवढी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला राज्य शासनाला विनंती करतो. महाराष्ट्र टीवी 24 के लिए वीडियो जर्नलिस्ट राजेश जंगीटवार के साथ आंचल लोखंडे, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। बढ़ते पेट्रोल के दामों ने अगर बढ़ाई है आपकी चिंता, तो इलेक्ट्रॉनिक मोपेड स्कूटर आपके चेहरे पर लाएगी खुशी। तृषा ईवी सॉल्यूशंस लेकर आया है मॉडर्न इलेक्ट्रिक स्कूटर ब्रेवो। ई मोटरसाइकिल मोपेड स्कूटर मॉडल के फंक्शंस जानकर आप रह जाएंगे दंग। अब लो बैटरी की चिंता से भी रहे दूर। ई स्कूटर में मिलेगी आपको 2 बैटरी की सुविधा, चलाने में आसान और लुक वाइज क्लासिक। स्कूल कॉलेज स्टूडेंट के साथ बुजुर्गों के लिए भी एक बेहतर विकल्प। 1 सिंगल चार्जर में स्कूटर चलेगी नहीं बल्कि दौड़ेगी 280 किलोमीटर तक। मॉडर्न इलेक्ट्रिक स्कूटर ब्रेवो, अ फंक्शंस ब्लेंड ऑफ मॉडर्न एंड रेट्रो स्टाइल, इलेक्ट्रिकली चार्ज एंड एनवायरमेंट फ्रेंडली। हमारा पता तृषा ईवी सॉल्यूशंस, गड्डी गोदाम चौक, कामठी रोड, सदर, नागपुर। आवर कॉन्टैक्ट्स 7709 877 121। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। आवर एड्रेस विनोबा नगर, खरपी रिंग रोड, नागपुर। आवर कॉन्टैक्ट 8668792352 9801980100।